कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चिंचुके, जय हिंद साहेब। या अजून एक फाईल पाठवा हेड ऑफिसला। साहेब तुम्ही कशाला घेऊन यायची, मी आलो असतो की आणायला। साहेब आता आपल्या पुण्यातच अत्याचाराच्या गोष्टी किती वाढायला लागल्या सांगा बरं। आपण जास्तीत जास्त जनजागृती करू शकतो, बाकी काय नाही। म्हणजे साहेब म्हणजे बघ, शक्य होईल तेवढ्या महिलांना मुलींना आत्मसंरक्षणासाठी ना खंबीरपणे उभं राहायला शिकवायचं। आणि आपण जी जनजागृती करू ना, त्यातून एक जरी महिला वाचली ना तर आपण मिळवली म्हणायचं। काय बाकी आता एवढंच हातात आहे आपल्या। खरंय साहेब, मी आहे ना माझ्या फॅमिलीपासून सुरुवात करतो बघ। कामाचं टेन्शन आहेच रे चिंचुके, पण मला घरच्या गोष्टी पण खटकायला लागल्या तरी। साहेब आता काय झालं? चिंचुके, हा कामाचा व्याप तुला माहिती आहे, यातून ना मला वेळ मिळतोय अमोलसाठी ना आप्पीला वेळ मिळतोय। काय करावं ना मला तेच कळत। या गोष्टी आहेत ना नवरा बायकोंनी समजुतीने हाताळल्या पाहिजेत बघा। चिंचुके, तू कसं हँडल करतो रे घर काम हे सगळं, कसं काय हँडल करतो? आता साहेब ती घरीच असती आणि तशी मला वेळ पण पडत नाही, तिचं ती बघती सगळं। तू वहिनींना विचारलं नाही का की त्यांना बाहेर काम करायचंय का घरचंच बघायचंय असं? अहो साहेब तशी वेळच आली नाही। नाही, मग हे चुकीचं आहे ना चिंचुके। म्हणजे तू बाहेरची कामं करायची आणि वहिनींनी घर सांभाळायचं, पोरं बाळ सांभाळायची, हे कोणी ठरवलं? साहेब ठरवतोय कोण, कशाला ऑटोमॅटिक होत गेले सगळ्या गोष्टी। हे बदलणार कधी? अहो साहेब आता हे कळलं, तेव्हा नाही कळलं। अहो कोण काय करतंय त्यापेक्षा आपण किती आनंदी आहे ना हे महत्वाचं आहे। आता तिची बी काय तक्रार नसती आणि माझी बी। साहेब आम्ही दोघं घेतो एकमेकांना सांभाळून। खरं चिंचुके, नाही म्हणजे आपलीचं काम महत्वाचं आहे रे। म्हणजे तिने तिचं काम सोडून अमोलकडे लक्ष द्यावं असं नाही मला वाटत। शेवटी किती झालं तरी माझ्यापेक्षा तिचं काम महत्वाचं आहे। तिचा कामाचा बॅलन्स समजून तिने अमोलसाठी घरासाठी वेळ काढावा असं वाटतं मला। साहेब त्यासाठी एक गोष्ट करायला लागेल, ज्यावेळेस आप्पी मॅडमला काम असतं ना त्यावेळेस तुम्ही अमोलकडे लक्ष द्यायचं, आणि ज्यावेळेस तुम्हाला काम असतं त्यावेळेस न चुकता आप्पी मॅडमने अमोलकडे लक्ष द्यायचं। अरे पण हा बॅलन्स साधायचा कसं काय? संवाद। अहो संवाद महत्वाचा आहे साहेब, बोलू नये ना सगळ्या गोष्टी सुटतात बघा। मला पटतंय तुझं चिंचुके, मी बोलतो आप्पी बरोबर। साहेब मी आहे, काम करून आलो। अपेक्षेपेक्षा द्यायला शिकलं पाहिजे अर्जुन। आज आप्पीला कामामुळे जर अमोलच्या मीटिंगला जाता नाही आलं तर मला गेलं पाहिजे। छोटे सरकार सॉरी हा, ते माझ्या पार्सलमुळे वेळ कधी निघून गेला मला काय कळलंच नाही हो। पण मी उद्या तुमच्यासाठी नक्की नाश्ता बनवेल हा। ओके मम्मा। अमोल तुझा डबा। आज काय बनवलंयस तू? तुझ्या डब्याला आज गुळ चपाती दिली आहे बर का, स्पेशल डिश मोठी मा। हो मग तू खाऊन तर बघ, नक्की आवडेल तुला। आणि हो अमोल बाळा, डब्यात भाजी सुद्धा दिली हा, सगळा डबा संपवायचा काय? हो मोठी मा, मी कधीच डबा भरलेला ठेवत नाही। वा 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 अमोल, असं छान छान डबा संपवायचा बरं का, म्हणजे तब्येत छान राहते आपली। केलेला व्यायाम अंगी लागायचा असेल ना तर चांगलं खाल्लंच पाहिजे। यस आजोबा। हो छोटे सरकार, तुम्ही निदान डबा तरी संपवता, नाही तर तुमचे मामा अहो किती तर वेळा कामामुळे तसाच डबा माघारी घेऊन येतात। काय? हो मी मामाला आजच सांगतो मग, आणि त्यांनी परत डबा तसा ठेवला तर आपण त्याला जेवण संपवायची शिक्षा देऊयात। आज मीटिंगला सगळे अगदी वेळेत आहात। गुड, बघूनच छान वाटतंय। आजची मीटिंग टाळता येणार नाही असं सगळ्यांना सांगितलं। चला तर मग आपण मीटिंगला सुरुवात करूया। हो मॅडम। आजची ही मीटिंग खरं तर खूप नाजूक आणि वैयक्तिक विषयावर बोलण्यासाठी बोलवली, म्हणजे आत्ताच एका लहान मुलीवर अत्याचार झाला ही बातमी सगळ्यांनाच माहिती आहे, आणि तो दोषी सापडलाय हेही सगळ्यांना माहिती असेल। हो मॅडम। मला असं वाटतं की म्हणजे तो दोषी सापडलाय त्याला कठोर शिक्षा होईल याकडे मी पूर्णपणे लक्ष देईनच, पण त्याला शिक्षा झाली म्हणून त्या मुलीच्या वेदना कमी होतील असं नाही ना। मला फक्त हे म्हणायचंय, आपल्या समाजात या अशा घटना घडतात कारण आपण त्या होऊ देतोय। मॅडम तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? आपल्या समाजात अशा घटना घडू नये यासाठी आपण काय करू शकतो यासाठीची ही मीटिंग आहे। मॅडम आपण यात करणार काय? आपण इथेच चुकतोय, आपण यात काय करणार?
आपल्या लहान मुलांच्या आयुष्यातल्या बारीक गोष्टींचा त्यांच्या आयुष्यावर नेमका काय परिणाम होईल ह्याकडे आपण लक्षच देत नाही असं मला वाटतं. मॅडम, आम्ही मुलांकडे पूर्ण लक्ष देतो, पण घडणाऱ्या घटना इतक्या अचानक घडतात की त्यात आपण काय करू शकत असू तर फक्त स्वतःची काळजी घेणे इतकंच. हो, पण ही झाली नाण्याची दुसरी बाजू. काय? हे कृत्य जर आपल्या मुलाबरोबर होत असेल तर हे कृत्य करणाऱ्याला पण आपल्यापैकी एका स्त्रीनेच जन्म दिलाय ना. मॅडम, काय बोलताय तुम्ही? नाही म्हणजे काही चुकीचं बोलतेय का मी? काहीच चुकीचं नाहीये यात. त्या मुलाला देखील एका आईनेच जन्म दिला असेल की बापाने वाढवलं असेल. हो, ते आहेच. मग मला आता असं वाटतं की आपण आपल्या आजूबाजूच्या पुरुषांविषयी रोखठोक मत मांडलं पाहिजे. हो मोठीमा, आता तू शाळा माझी बघितलीस ना, तू कधी पण येत जा. हो, येईन ना. आणि तुझ्या शाळेत किती मुलं आहेत आणि तुम्हाला खेळायला केवढं मोठं ग्राउंड आहे. आम्ही इकडे ना फुटबॉल आणि पकडापकडी खेळतो. आम्हाला खूप मजा येते. अरे कुठं होतास तू? किती शोधलं तुला. आणि तू व्हॅन मध्ये पण नव्हतास. अरे मी आज माझी मोठी मा बरोबर आलो. हे बघा. हो, आम्ही बोललो ना काल व्हिडिओ कॉलवर. हो मोठी मा, अरे माझे फ्रेंड्स आहेत. हक्कून मताता. हक्कून म्हणजे तीनू शौर्य. छान आहेत नाव, हक्कून बटाटा. मला पण छान वाटलं तुम्हाला भेटून. मी ना तुमच्यासाठी गंमत आणली. गंमत दाखवू? ठीक आहे. वाव, चॉकलेट मला खूप आवडतात. हो ना. बरं, मी तुम्हाला फक्त चॉकलेटच नाही देणार, तर तुमच्या आवडीचं छान छान खायला पण करून घालणार. पण त्यासाठी आमच्या घरी यायचं बरं का. बरं मला सांगा, तुम्हाला काय काय आवडतं? मला पास्ता आवडतो आणि मला पिझ्झा. अरे तुम्ही फक्त घरी चला, आपण पार्टी करू. पार्टी. बरं अमोल, चल मी तुला क्लास पर्यंत सोडते. हे बघ मोठी मा, ही आमची स्टाफ रूम आणि ही आमची क्लासरूम. अमोल, तुझी शाळा ना खरंच खूप छान आहे. मला खूप आवडली. बरं मोठी मा, मला आता स्कूलची वेळ झाली, मला जावं लागेल. अमोल बाळा, ऐक ना, मी काय म्हणते, तुझ्या मला आज मीटिंगला यायला नाही जमलं तर मी आज मीटिंगला आलं तर चालेल? नको मोठी मा, तुला वेळ होईल, तू जा. ठीक आहे. बरं, मी आता जातो. बाय बाय. मॅडम, तुम्ही अमोलची आई आहात का? नाही. का हो? मला अमोलबद्दल त्याच्या आईबरोबर बोलायचं होतं. तो खरंच खूप हुशार आहे. त्याला जर योग्य मार्गदर्शन मिळालं तर तो खरंच खूप चांगल्या ठिकाणी पोहोचू शकतो. खरं मॅडम तुमचं. आमचा अमोल ना खूप समजूतदार आहे आणि अभ्यासात पण हुशार आहे ना. अगदीच. अभ्यासात, खेळात, कलेत असो की काही नवीन सुचण्यात असो, अमोलचा हात आत्ता तरी शाळेत कोणी धरू शकत नाही. त्याला त्याच्या आईने खरंच खूप छान वाढवलाय. येते मी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.